जगते सीता सती होए। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सर्व ऐकणारे भगवत ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वांच्या चरण साष्टांग दंडवत घालून वेळावाकडे श्रद्धामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू. चरित्रम रघुनाथस्य शतकोटी परिस्त्रम एक अक्षरम महापातक नाशनम. रामायण म्हणायचं. काय म्हणायचं अण्णा? रामायण. आता ते माझी इच्छा होती बाबूराव नवरा बायकोचा विषय सांगायला येईल मला. गेलं आधीच निघून गेलं विषय. माझ्या राशीला असा विषय आला तो सुंदरच आला. ज्या वेळेस हनुमानजी अशोक वनात जाऊन पोहोचले त्यांना तिथं सारखीच वाटली. झाडाच्या पानाला कान लावला. पुन्हा हनुमानजीनं झाडाचं पान काय म्हणत होतं? राम राम म्हणत होतं. सीतामाय अशोक वृक्षाच्या बुडाला एक मातीचा केलेला वट्टा होता. वट्ट्यावर बसली होती. मग त्या वट्ट्याच्या भीतीला मारुतरायानं कान लावला. भीत काय म्हणत होती? राम राम म्हणत. मग मारुतरायानं येणाऱ्या वाऱ्याकडे असा कान केला. वारं काय म्हणत होतं? राम राम. ही अवस्था मारुतरायाला दोनदा झाली माझ्या मते. आता तुम्ही सगळे सूचक वाचक आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानी आहे. एक अशोकवनामध्ये गेल्यावर सीता मातेच्या जवळ आमच्या हनुमानजीला ही अवस्था निर्माण झाली. दुसरी नंदीग्राम. ज्यावेळेस हनुमानजीला बाण मारून खाली घेतला आणि हनुमानजी खाली उतरताना राम 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 म्हणून खाली मूर्छेला येऊन पडला. मूर्छेला येऊन पडल्यावर राम राम म्हणतोय म्हणून भरताला थोडा गहिवर आला. अरे मी एक राक्षस म्हणून इंद्र आहे म्हणून बाण मारला आणि हा तर रामाचा भक्त निघाला. त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला सावध केलं. त्याने त्याच्या तोंडात बघितलं. एकामेकाची ओळख पटली. ओळख पटल्यावर हनुमानजीला भरताने विचारलं, हनुमान रामापासून आला, आईसाहेबापासून आला, लक्ष्मणापासून आला असतो. मग माझा राम, माझा दादा राम, माझा भैया लक्ष्मण, माझी भावी सीता सगळे आनंदात आहेत ना? सगळे आनंदात आहेत का? त्यावेळेस हनुमानजीला बोलता आलं नाही. सुखात नव्हते, दुःखात होते. पण हा रामाचा भक्तच आहे ही खात्री करण्यासाठी त्यांनी जिमनीला पडले होते का? त्यावेळेस जिमनीला कान लागला. त्यावेळेस तिथले जिमीन श्रीराम जय राम जय जय राम. वृक्ष ध्वनी राम राम. आमच्या तुकोबारायांना सांगावं लागलं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचे रे. ज्या ठिकाणी साधूचं वास्तव्य असतं का, साधू हा चंदनासारखा असावा. आणि चंदन पर्वतावर एकच असतो, पण त्या सगळ्या पर्वताला चंदन करण्याची ताकद चंदनामध्ये असते. शक्तीमध्ये बघ येते ना. नाही आपण तेथे गेला, नाही उपडून यानीला, त्याने अवघा गिरी केला, चंदनाचे हात पायही चंदन. मग त्याला साधू म्हणते, त्याला भक्त म्हणते, त्याला सीता म्हणते. हनुमानजी तिथे गेल्याच्या नंतर हनुमंत विसावलाच, आनंद झाला. भाग गेला, सीन गेला. अहो आपलं जर कार्य पूर्ण झालं तर आपल्याला सुद्धा वाटतंय भाग गेला, सीन गेला. जाऊ द्या, कार्याचं सोडून द्या, आपण परमार्थात विचारू. पंढरपूरला गेलं, 2 दिवस जत्रातच फिरलं माझ्यासारखं.
दर्शनच केलंय. कुणी विचारलं झालं का दर्शन, तोडलंय खुशीत सांगतं का इंद्र तोड गेलं. ज्याचं दर्शन झालं त्याला विचारायचं दर्शन झालं कालच, म्हणजे त्यानं जिंकलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याचं कार्यसिद्धीला गेलं, हनुमानजीचं कार्यसिद्धीला गेलं. जे इथं रडत होतं, ज्यांना मारायचं होतं, त्यांचं भाषण ऐकलं आणि तिथे गेल्यावर ज्यावेळेस सर्व राममय अवस्था झाली, राममय झालेली अवस्था आमच्या हनुमानजीनं बघितली. आणि मग गाय नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे औष्ण्य. अरे नाचायला सुद्धा मनातून आनंद असावा लागतोय, उड्या मारायला सुद्धा परमार्थामध्ये मनातून आनंद असावा लागतोय. नाहीतर मोले घातिले रडाया नाही आसमानी माया. मी तर कधी सांगतोय, आज सुद्धा सांगतो, इथं येणारे जे भाविक आहेत इतके उदार अंतकरणात, उदार मनाचे, मोठ्या मनाचे, शुद्ध भावनेचे. दर्शनवादी येणं एवढं सोपं नाही पुरुषांना. मी ह्या गावातलाच आहे, तुम्ही बी ह्या गावातलेच आहे. आपण पोती चालू झाल्यावर अर्धा झाल्यावर येतो. भैया या चटाया, हे स्टेज, बाहेर गावचे आमचे चळत महाराज याच्या कारखान्यामध्ये त्यांच्या संघ त्यांनी चटाया टाकते. त्या माता माऊली आमच्या ह्याच्या नेत्या किनगावहून. आज तर आमचे किनगावले महाराज बी आले. त्यांना एक किनगाव अहमदपूर आणि त्यांना जोडीदार इकडं शिरूर भालगाव, शिरूर बघा काय लोकांचं काय शुद्ध भावना आहे, किती मोठ्या अर्थ करणार त्यांचे. अरे हनुमानजीच्या दरबारात हनुमानजीने केलंच ते, जन्मभर केलं बरोबर. हनुमानजीने काय घेतलं, काय मागितलं, कुणाला काय हात पसरला, काहीच नाही. सगळ्याला बरोबर आमच्या बक्षीस दिले. मारुतीरायानं बक्षीस एवढंच मागितलं, कोणचा, राम कथा मला दे. जिथं जिथं रामाची कथा असेल तिथं हा हनुमान हात जोडून उभा असलेला पाहिजे. आपल्याला दिसत नाही तो भाग वेगळा आहे, पण या कथेमध्ये सुद्धा कुठंतरी हनुमानजी कुणाच्या रूपात बसले मला कळत नाही, तुम्हाला कळत नाही. कुणाच्या रूपात हनुमानजी आपल्यामध्ये असतातच. ते तुलसीदासाला सांगितलं, तुलसीदासानी एक म्हातारं माणूस धरलं, ते रोज यायचं, मागं बसायचं, उठून जायचं. तुलसीदास म्हणले तुम्ही मारवते, ते म्हणले नाही मी या गावचा म्हातारा आहे. म्हातारा नाही म्हणले तुम्ही मारवते. शेवटी तुलसीदासाने हातच सोडा नाही, म्हातारा म्हणलं मी खैरानच मारवते. मग आपल्या कुठं रूपानं मारवते येऊन बसत असते सांगता येत नाही. आणि तो तुमचा सर्वांचा भाव, ही अवस्था जशी लंकेवरी अशोकवनाच्या ठिकाणी निर्माण झाली, माझ्यामध्ये तुमच्या सर्व भाई भक्ताच्या मतानं आनंदाने किंवा तुमच्या पुण्यामुळे या नगरीमध्ये सुद्धा माझ्या अशोकवन तयार झालेले, भरताचं नंदीग्राम तयार झालेलं. इथली माता मावल्या जात विचारू नका, सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्या 4 लाख 5 लाख 7 लाख 9 लाख जप करते. झाडाच्या पाल्यातून राम निघत नाही, घराच्या भीतीतून राम निघत नाही, खिडकीतून राम निघत नाही, चुलीपाशी राम नाही. अरे माता मावल्या भाकरी करताना सुद्धा श्रीराम जयराम म्हणत्या. अभिमानानं सांगतो मी, माझ्या गावच्या, तुम्ही म्हणलं ह्याला गर्व आला तर म्हणले या गावच्या आणि बाहेर गावच्या बऱ्याच या मावली जी मावली भाकरी करताना श्रीराम जयराम जय जयराम म्हणून भाकरी करून घरच्या माणसाला ती जर भाकरी खाण्यात आली तर मला वाटतंय का शिंगवाना शिंगोंवर भिंडायची गरज, उडायची गरज नाही. भटकत काही को फिरे साधुराम, भटकत काही को फिरे, घर में अवतुरा है, घर में कशी आहे, सगळं घरात आहे. पण घरात तसे सात्विक वृत्तीची माणसं असले मग कुठं जायची गरज नाही. आणि हे सात्विक वृत्तीचे तुम्ही सगळे झाला आणि तुमच्यामुळं आमच्या वाणीला कुठंतरी आकाशी आमचे आंबे तुम्ही आकाशी आधीला टाकले. आणि आमच्या आंबे ज्यावेळेस पिकतील का त्यावेळेस आमच्या आंब्याचा सुगंध कुठंतरी सुटल. पिकल्यावर पिकणार आहेत का उचलायच्या आधी 2 तासानं त्यावेळेस पिकणार. मग पिकली असेल कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. अशी अवस्था अशोकवनात हनुमानजीनं बघितल्यावर अरे सीतेची असेल याच्यात नाही, आमचं हे शेपटावालच खुश झालं. अजून सीतेला बोललंय का, सीता म्हणून पटलंय का
नुसत्या हनुमान प्रमाणे हनुमान जिथं देवाचं नाव चालतं, जिथं देवाची कथा चालती, जिथं अन्नदान चालतं ते गाव पावन असायलाच पाहिजे. हनुमान आहे काय? हनुमान असायलाच पाहिजे. चंदनाला डोंगर चंदनाचा केला, पण त्याला 3 झाडं चंदनाची करता आले नाही. कोणते कोणते? येलोचं, दुसरं हिंगाचं, तिसरं केळीचं. केळीला किती बी चंदनाच्या जवळ नेऊन ठेवा, केळीच्या झाडाला त्याला पडदे असते. एक पडदा निघाला किती, दुसरा पडदा दुसऱ्या वारी दुसराच काढतो, तिसऱ्या वारी तिसराच काढतो. हिंगाचा वास जात कशात बी टाका तरी त्याचा वास जात नाही. इतक्या वासात एकच हिंगावाला येऊ द्या, त्याचा वास जाणार नाही. आणि येऊला इतक्यावर वरच्या गाठीला नसतो येऊ. कोणत्या गाठीचा? त्याची गाठ करू नये घालून. मग त्याला चंदन कसा चंदन करेल? त्याने गिरी केला. माझ्याकडे काय बघतो? तशी अवस्था तिचा. ते करिताच्याच मने श्रीराम स्वादिष्ट जीवने मंद सुगंध लागत तापवने होते संपूर्ण राम नामे. तीर्थाच्या ठिकाणी, साधूच्या वास्तव्याच्या ठिकाणी, साधूच्या घरचं अन्न, साधूच्या सान्निध्यातलं अन्न, साधूच्या सान्निध्यातलं पाणी. चाळक महाराज, मी कवा सांगत होतो, आता सांगतो चव्हाण महाराज. मी सुरुवातीला चाकरवाडीला पिंपरीला वाऱ्या करायचो, पण महिन्याला जाऊन तिथले 2 घास अन्न खाल्लं का महिनाभर माझी बॅटरी चार्जिंग व्हायची. माझ्या मनातले संकल्प, विकल्प, पाप वासना, कल्पना ते सगळं निघून जायचं. तिथून येताना एवढा प्रसाद घेऊन यायचो आणि ते सगळ्याला प्रसाद म्हणून वाटायचो. जे जे खायचे त्यांच्या मनात सुद्धा वाईट वासना येत नाही. ते साधूच्या घरच्या अन्नाची ताकद आहे. गोविंद धर्म सांगतोय मी, तिथे सुशील जीवन. हनुमानजी म्हणले इथं जर एक घोट पाणी पिलं तर जन्मभर मनात विकल्प येणार नाही. म्हणजे काय माझ्या पुत्रच आहे का? शक्तीमध्ये गोव्यात त्याच्या सज्जनाच्या घरचे अन्न घ्यावे बळेची मागून, नाही तरी जीवन तरी मागावे. हे सज्जनाच्या घरचं, साधूच्या घरचं, साधूच्या सानिध्यातलं साधूचा प्रसाद हे सगळ्याच्याच नशिबात नसतो, जवळ असणाराच्या सुद्धा नसतो. इथं वाल कोण कोण? अधिकारी ते देवाच्या प्रसादे करारे भोजन. आणि हे जर भोजन देवाच्या प्रसादाने केलं तर मनातले सर्व विकल्प नाहीसे होतात. हनुमान इथलं जर एक घोट पाणी पिलो मी इथलं, अजून द्या अभिमान नसून तुम्ही थोडं थांबा. इथलं जर शुद्ध भाव करून मानवग्रहाच्या आशीर्वादाला, साधू संतांच्या आशीर्वादाला या ठिकाणचं पाणी आणि या ठिकाणचे 2 घास खाऊन जा, तुमचं अंतःकरण मोकळं झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा आलेला माणूस दुसऱ्या दिवस आलेसली राहत. एकदाच आले आमच्या किनगावचे महाराज, या माझ्या आई साहेब एकदाच किनगावून आल्या. दोरीनं बांधलं तरी तुम्ही तिथे राहू शकत नाही. हे आमचे खोटे महाराज, आमचे रामेश्वर महाराज कदम, हाकेच्या अंतरावर गाव आहे यांचं. हाकेच्या इथून हाक मारली तर सोन्याला पटाका ऐकू जाईल. पण ते म्हणले आम्ही याच्या आधी चारदरी कधी पाहुण्याचं गाव आहे, पण चारदरी कधी बघितली नव्हती. वयाच्या 7व्या वर्षी मी दाखवली, तिथून पुढे 21व्या वर्षी सोडला नाही. ही साधूची ताकद आहे डोंगरे महाराज, ही संतांच्या सहवासाची ताकद आहे. आणि हनुमानजी कुठे दादा? साधूच्या संतांच्या सहवासात आहे, म्हणून अंतःकरण निर्मळ होतंय. बाबराव नीट चाल वाचली तर बरं.